नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या संपलेल्या तासामध्ये आपण प्रकरण 3 सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक हे प्रकरण बघितलं. त्या प्रकरणाचा स्वाध्याय देखील तुम्हाला टाकलेला होता, तो आपण बघून घेतला असेलच. आज आपण पुढील प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 हा बघणार आहोत. की आपण बघतोय सहकार विषय आहे. सहकार विषय बघत असताना सहकार विषयातील जे कामकाज आपण बघतो आहे की उदाहरणार्थ प्रकरण पहिलं बघितलं आपण सहकारी संस्थेचं संघटन, त्यानंतर सचिवाचा पत्रव्यवहार बघितला, त्यानंतर निबंधक व निबंधकाचे कार्य कोणते ते बघितलेत. म्हणजे ही जे आपण सिलेबस बघत आहोत या सिलेबसचं शीर्षक थोडक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 आहे. म्हणजेच राज्यातील सहकार चळवळीचं कामकाज हे राज्य सहकारी संस्था कायदा 1960 यानुसार चालत असते. तर या प्रकरणाची आपण सुरुवात करत असताना सर्वप्रथम बघणार आहोत या प्रकरणाची प्रस्तावना, त्यानंतर सहकारी संस्थेची भांडवल उभारणी, त्यानंतर सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधनं, त्यामध्ये अंतर्गत साधनं बाह्य साधनं कोणकोणती आहेत ते त्यांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्यानंतर सहकारी संस्थेच्या सभेचा अर्थ व्याख्या, सभेचे प्रकार कोणकोणते यांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये. तर सुरुवातीला प्रस्तावना बघत असताना आपण बघतोय की जवळपास 1947पर्यंत इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. तर इंग्रजांचं या ठिकाणी राज्य असतानाच भारतात सर्वप्रथम पहिला सहकार कायदा हा 1904मध्ये अस्तित्वात आला. या 1904च्या सहकार कायद्यामध्ये काही त्रुट्या होत्या, त्या त्रुट्या दूर करून आणखीन पुढील सहकार कायदा हा 1912मध्ये अस्तित्वामध्ये आला. 1912चा जो सहकार कायदा आहे त्या सहकार कायद्याचा अभ्यास करण्याकरता पुढे मॅक्लेगन समिती इंग्रज सरकारच्या काळामध्येच नेमली. नंतर त्या मॅक्लेगन समितीनं देखील आणखी सहकार कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून काही शिफारशी केल्या. त्या शिफारशी 1915ला स्वीकारल्या आणि त्यानंतर त्या शिफारशीनुसार पुढे 1919मध्ये तिसरा सहकार कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला. त्यानंतर पुढे 1925मध्ये चौथा सहकार कायदा अस्तित्वात आला. तर अशा प्रकारे 1947पर्यंत म्हणजे देश स्वतंत्र होईपर्यंत भारतातील पहिला सहकार कायदा, दुसरा सहकार कायदा, तिसरा सहकार कायदा, चौथा सहकार कायदा या सहकार कायद्यातील नियमानुसारच सहकारी संस्थांचं कामकाज चालत असे. परंतु पुढे देश स्वतंत्र झाला 1947ला आणि 26 जानेवारी 1949ला आपली प्रजासत्ताकीय पद्धती स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950पासून भारत प्रजासत्ताकीय अंमल पद्धती आपल्याकडे अस्तित्वात आले. आणि मग त्या 1950मध्येच भारतातील आर्थिक नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन मंडळाची स्थापना केली आणि या आर्थिक नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात. आणि मग पुढे या सरकारने भारत हा देश कृषीप्रधान आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतातील मोठी लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते आणि मोठ्या लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. आणि म्हणून या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याकरता 1951मध्ये गोरवाला समिती नियुक्ती केली. तर या गोरवाला समितीने अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे सादर केला. या समितीने शिफारस केल्या की भारतामध्ये जेवढे काही घटक राज्य आहेत त्या सर्व घटक राज्यांचा मिळून त्या सर्व घटक राज्यांना स्वतःचे असे सहकार कायदे अस्तित्वात आणले पाहिजे. कारण भारत कृषीप्रधान देश आहे आणि शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे आपली. तर या शेतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून शेतीला आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून शेती उत्पादित मालाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून सहकाराचं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून प्रत्येक राज्य आहे त्या राज्यांकरता स्वतंत्र असे सहकार कायदे अस्तित्वात असावेत अशा शिफारशी त्यांनी केल्या. त्या शिफारशीनुसारच आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली.
मग महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेबरोबरच महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्था, त्या सहकारी संस्थेचा किंवा सहकार चळवळीचा चांगल्या प्रकारे विकास घडवून आणण्यासाठी राज्याच्या स्थापनेबरोबरच महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960मध्ये अस्तित्वात आला. हा कायदा नियमित करण्यासाठी एक महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्याची नियमावली ही 1961मध्ये लागू झाली आणि त्यानुसार मग 1960पासून या कायद्याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांचं कामकाज सुरू झालं. 1960च्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याला 97 घटना दुरुस्ती अंतर्गत 14 फेब्रुवारी 2013मध्ये काही नवीन दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. या प्रकरणात आपण महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी जे काही दुरुस्ती केल्या आहेत त्या दुरुस्त्यांसह सहकारी संस्थेची भांडवल उभारणी, सहकारी संस्थेच्या सभा चालवण्याच्या संदर्भात असणारी महत्त्वाची माहिती यातील काही पद्धतींचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारे सहकारी संस्था कायदा 1960ची प्रस्तावना बघितल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने या प्रकरणात सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला बघणार आहोत आपण सहकारी संस्थेची भांडवल उभारणी. तर भांडवल फार महत्त्वाचा घटक आहे, कारण कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो पुढे चालू ठेवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सभासदांच्या आर्थिक संबंधाचे संवर्धन करणे हे सहकारी संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे सहकारी संस्थांना देखील आपला व्यवसाय चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सभासदांना कर्जपुरवठा करणे, विविध कृषी आदाने पुरविणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इत्यादी कामे करण्यासाठी सहकारी संस्थांकडे भांडवल आवश्यक असते. यासाठी सहकारी संस्थांना कायद्यातील तरतुदीनुसार भांडवल उभारणी करावी लागत असते. तर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960मधील कलम 28 व 29मध्ये सहकारी संस्थांनी भांडवल उभारणी कशा प्रकारे करावी या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर त्या तरतुदींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये या घटकांमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत त्यामध्ये सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधनं, की सहकारी संस्था आहे, सहकारी संस्था भांडवल उभे करू शकते, पण कोणकोणत्या मार्गाने उभे करू शकते, तर ते प्रमुख 2 मार्ग सांगितलेले आहेत सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीमध्ये. तर आपला पेज क्रमांक 65 बघा. त्या 65 क्रमांक पेजवर दिलेली आहे, रचना दाखवलेली आहे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधनं. नंबर अ अंतर्गत साधनं, नंबर ब बाह्य साधनं. तर ही अंतर्गत साधनं कोणकोणती आहेत त्यामध्ये भाग भांडवल, प्रवेश शुल्क, राखीव निधी, सभासदांच्या ठेवी. बाह्य साधनांमध्ये मोडतात बिगर सभासदांच्या ठेवी, कर्ज व अग्रिम कर्ज रोख्यांची विक्री, सरकारी अनुदान व मदत, देणग्या व बक्षिसं. तर या सर्वांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. तर भाग भांडवल म्हणजे काय सुरुवातीला बघणार आहोत आपण. भाग भांडवल म्हणजे काय? भाग भांडवल हे सहकारी संस्थेचं भांडवल उभारणीचं एक प्रमुख अंतर्गत साधन आहे. त्यानंतर प्रवेश शुल्क म्हणजे काय, राखीव निधी म्हणजे काय आणि सभासदांच्या ठेवी म्हणजे काय. तर या सर्व घटकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओ क्लिपमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.